महाराष्ट्रात पीक विमा योजनेमध्ये भ्रष्टाचार घोटाळ्याची चौकशी करा, खासदार सुप्रिया सुळेंची लोकसभेत मागणी. तर या चौकशीत कुणीही दोषी आढळल्यास कारवाई करू, केंद्रीय कृषी मंत्र्यांचं आश्वासन. शांत बसलो म्हणजे आम्हाला बोलता येत नाही असं नाही. दमानिया आणि त्यांना माझ्यावर आरोप करायला लावणाऱ्यांना शुभेच्छा. मुंडेंचा सूचक इशारा, सर्व आरोप सुद्धा फेटाळले. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील षडयंत्रात धनंजय मुंडे सहभागी. हत्या आणि खंडणीसाठी मुंडेंनीच आरोपींना पाठवलं होतं. जरांगेंचाही मुंडेंवर निशाणा. तर सीडीआर तपासण्यासह मुंडेंवर 302 लावण्याची मागणी. एकनाथ खडसे पुन्हा भाजपमध्ये जाण्याची शक्यता. खडसेंच्या जिल्ह्यात आता भाजप प्रवेशाची चर्चा. भाजप प्रवेशासंदर्भात खडसेंकडून मात्र कुठलीही प्रतिक्रिया नाही, कुठलाही दुजोरा नाही. कथित खिचडी घोटाळा प्रकरणामध्ये ठाकरेंचे निकटवर्तीय सूरज चव्हाणांना जामीन मंजूर. आज पत्रकार परिषद घेऊन आरोपांवर उत्तर देणार. सगळेच गद्दार होऊ शकत नाहीत हे सूरजनं दाखवून दिलंय. उद्धव ठाकरेंकडून कौतुक. तर चौफेर टीकेनंतर अभिनेता राहुल सोलापूरकरची दिलगिरी. शिवरायांचा अपमान करण्याचा माझा हेतू नव्हता, तसा विचारही करू शकत नाही. माझं वक्तव्य तोडून विपर्यास करण्यात आला. सोलापूरकरांकडून आता शिवप्रेमींची माफी.